काय लिहिलंय? भीमराव आणि भीमरावचे चाळीतली लोक कान उघडून ऐका. संध्याकाळपर्यंतची वेळ आहे. भीमकडं अर्धी फाटलेली जी चिठ्ठी आहे तिला समुद्रात जाऊन फेकून द्या. नाहीतर उद्या रात्रीपर्यंत दीपकचा शव शेजारच्या समुद्र किनारी सापडल. बघा, मिळाला पुरावा. हा, माझा पोरगा. आता कोणी काही नाही म्हणणार. सगळ्यांचे तोंड शिवलेत. भीमपुरा, या विषयाला गंभीरपणे बघावं लागेल. तुमच्याकडून ऐकलं तर खूप होतं की भीमराव न्यायासाठी काहीही करू शकतो. त्यानंतर त्याच्या काहीहीची काय किंमत आहे पाहूया. तो काम तर खूप चांगलं केलंयस. उल्हासजी, आता बघूया की तो भीमराव दीपकच्या आईला हे कसं सांगतो की न्यायाच्या बदल्यात आपल्या मुलाचा बळी दे. आणि असे पण तर म्हणू शकत नाही की भुवनचा जीव गेला तर गेला, आता दीपकचा जीव वाचूया. दीपकचं अपहरण तुम्ही लोकांनी तर नाही केलंय? तू इथं काय करतेस? मला माहित होतं तुम्ही सगळे मला इथेच भेटतील. आता कळलं ना? तर जा इथून. नाही जाणार. आधी तुम्ही मला हे सांगा की तुम्ही लोकांनी दीपकचं अपहरण केलंय का? बडबड करू नकोस. जा इथून. आता तुमच्या आरडाओरडा करण्याने मला कसलीच भीती वाटत नाही. तुम्ही मला आता फक्त एवढंच सांगा की दीपकचं अपहरण करून तुम्ही त्याला कुठे लपवलंय? अहो वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला असं का वाटतंय की आम्ही असं काहीतरी करू म्हणून? मला असे यामुळे वाटत आहे कारण माझे पती आजपर्यंत असेच करत आले आहेत. आणि तुम्ही दोघे सुद्धा त्यांचेच मित्र आहात ना? तर तुम्ही पण असंच करत असाल. वहिनी साहेब, तुमचा एक एक शब्द हृदयाला किती त्रास देत असतो तुम्हाला अंदाज देखील आहे. अहो, तुम्ही आमच्यावर आरोप लावता. ही लोक तर परकी आहेत, यांना सोडा. पण तुम्ही मला खरं खरं सांगा, तुम्ही तर दीपकचं अपहरण नाही केलं ना? माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या, तुम्ही दीपकचं अपहरण नाही केलंय. विचार काय करताय? शपथ घ्या ना माझी. तुला माहिती आहे की आपल्याला मूलबाळ नाहीये, आणि तुला हे सुद्धा माहिती आहे की आम्ही मुलांवर किती प्रेम करतो. म्हणून कोणाच्याही मुलाला आम्ही पळवून नाही नेऊ शकत. तुझी शपथ, आम्ही दीपकला नाही पळवायला लावलं. खरंच विश्वास बसला? आता जा. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. वा प्रचंड देवजी, अगदी बरोबर केलं तुम्ही. भले काहीही होऊ दे, आपल्या गोष्टीवर अडून राहायचं.
आणि खोटी शपथ घ्यायची तर घ्या. अगदीच. धन्य आहात प्रचंड देवजी. साहेब, तुम्हाला माहिती आहे, मी प्रचंड देवजींकडून खूप काही शिकतोय. परंतु आज मी शिकलोय की कशा प्रकारे आपल्या शब्दांवर ठाम राहायचं. धन्य आहात प्रचंड भीम, वाचव माझ्या मुलाला, नाहीतर असं काही नको होऊ जसं भुवन भाऊंच. भीम यात काय कर, ती जी अर्धी चिठ्ठी हाय तिला समुद्रात फेकून येऊ. चला. जे जिजाबाई सांगते तेच करायला पाहिजे. होय भीम, पत्र दे. अरे बघतोयस काय, देऊन टाक चिठ्ठी. हा भीम, दे चिठ्ठी. हो भीम, दे पत्र. हा हार तुम्हाला घालायचाय. मला का? हा हार मी भीम भाऊंना घालून त्यांना भाऊच नाही तर गुरु बनवायचंय. अरे नको 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 बाळा. ही वही सुद्धा ठेव, ह्याच्यामध्ये लिही. भीम भाऊ वही पेन मोजून आलेत, जर कमी पडले तर. तेव्हाच तेव्हा बघू. काय करू मी? असं तर खूप संवेदनशील बनत फिरतोस तू भीम. मग या आईची माया नाही दिसत तुला? काकी, तुम्ही काळजी नका ना करू. त्यांनी परवा संध्याकाळपर्यंतची वेळ दिली आहे ना. काय नाही होणार दीपकला, येईन तो. म्हणजे चिठ्ठी नाही देणार भीम? जिजाबाई, अशा कठीण परिस्थितीत तू स्वतःचं डोकं नको चालवूस. हे तुझ्यासाठी पण चांगलं होईल आणि आमच्यासाठी सुद्धा. काकी, बास ना, आता किती रडताय तुम्ही. नाही रमा, एका आईची मनस्थिती समजण्याचा प्रयत्न कर. तुम्हाला चिठ्ठी हवी आहे ना काकू? ही घ्या चिठ्ठी. पण ह्या चिठ्ठीला समुद्रात फेकू नका. मी दीपकला नक्की परत आणेन, विश्वास ठेवा. याच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाहीये. चला समुद्रात जाऊन चिठ्ठी फेकून येऊ. चला. आणि कोणी ना कोणी तर आपल्यावर नजर ठेवणं असलच. जसं आपल्याला समुद्रामध्ये चिठ्ठी फेकताना बघल, काय माहित दीपक आज रात्री धावत परत येईल. वय वय, हितेश भाऊ बराबर बोलताय. चला. अगं विचार काय करतेस? लवकर जा, तुझं पोरगा येईल. नाही, नाही जायचंय समुद्राकडं आता. कुठंच जायचं नाहीये. आणि माझ्या दीपकला भीम मध्ये एक योद्धा दिसायचा. तो बोलायचा, भीमभाऊ प्रत्येक लढाई जिंकेल. आणि जेवढा दीपकला भीमवरती विश्वास आहे तेवढंच मला सुद्धा आहे. मी नाही जाणार समुद्राकडे. मला कुठंच जायचं नाही. मला कुठंच जायचं नाही. नाही जायचंय.
तुझं डोकं फिरलंय की काय भीमराव? एका मुलाच्या जीवापेक्षा मोठा आहे का त्या मेलेल्या माणसाचा न्याय? म्हणून भीमराव जा आणि त्यांनी जे सांगितलंय ते कर. दीपकचा जीव वाचवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग हाच आहे. अरे त्या दीपकला पळवणाऱ्याचं डोकं जर खराब झालं तर तो जीव घेईल त्याचा. काय बोलताय तुम्ही हे? कोणी तुमच्याकडे मदत मागायला आलंय आणि तुम्ही त्याला घाबरवताय? आणि हो, आयुष्य महत्वाचं असतं साहेब, पण न्यायापेक्षा मोठी असू शकत नाही. कसं सांगू तुम्हाला? एका क्षणासाठी डोळे मिटतो तर भुवन काकांचं प्रेत समोर येतं. बरोबर, तेच तर समजावतोय तुला. कशाला इच्छा बाळगतोस की डोळे बंद केल्यावर तुला दीपकचं लटकणारं प्रेत दिसावं? कशा पद्धतीने बोलताय तुम्ही? एकतर फौजदार असल्याच्या नात्याने तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे, दीपकला शोधलं पाहिजे. पण तुम्ही तर मला या खुर्चीवर बसून समजून घेण्याचा प्रयत्न करायला सांगताय. हे भीमराव, मला जास्त ज्ञान देऊ नकोस आणि निघून जा इथून, नाहीतर एखाद्या खोट्या आरोपात अडकवून एक FIR तुझ्यावरही ठोकून टाकेल. फौजदार साहेब, आणि FIR न लिहून घेण्याच्या गुन्ह्यात तुमच्यावर खरोखर केस चालू शकते, सजाही होऊ शकते. ठीक आहे, लिहितो ना, पण माहिती नाही की आम्ही तिथवर जाऊ शकू की नाही. काकी, तुम्ही रडू नका, मी काही ना काही करते. हा आत्या, मी शेठजींकडे चालले. ते म्हणाले होते चिठ्ठीचा शोध ते आपल्या सूत्रांकडून लावतील. हा हा. थांब रमा, हे शेठजी, लिखाण यातच लागले राहा तुम्ही दोघं. भीमला सांग त्याची जिद्द सोड, नाही तर तो दीपक मरून जाईल. समजव त्याला की त्या भुवनच्या भानगडीत फसू नको. आई, आयुष्यात जेव्हा बी अडचणी येतात ना, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हीच घाबरवता. कधीतरी असं बी म्हणा, करमा तू घाबरू नको, लढ, प्रयत्न कर. खरं तर आई, तुम्हाला दीपकच्या जगण्याने काय बी फरक नाही पडत. फरक तर तुम्हाला माझ्या पतीच्या हरण्याने पडतो. जास्त तोंड चालवायची गरज नाहीये रमा. मी फक्त एवढं सांगतेय, म्हणजे ती दीपकची आई आहे ना, तिचा शाप तुला नको लागायला. आणि उद्या जर तिचा शाप तुला लागला तर माहित नाही, कदाचित तू स्वतःच आई बनू नाही शकली तर. बस जिजाबाई, बस बस, खूप झालंय तुझं. आता तू हद्द पार करतीयस. रमा, जा पोरी. प्रचंड देवजी, तो भीमराव गेला होता चौकीत शिपाई साहेबांकडे FIR करण्यासाठी. तर शिपाई साहेबांनी काय सांगितलं विचार करा. शिपाई साहेब म्हणाले की जरी FIR नोंदवला तरी सुद्धा काही होऊ शकत नाही. इवलासा चेहरा झाला होता त्याचा. मूर्ख आहे तो भीमराव, खूप मोठा मूर्ख. त्याला माहितीच नाहीये की कायदाही त्याला साथ देणार नाही. पण यावेळी त्या भीमरावला फक्त कायद्यानेच नव्हे तर सामाजिक कायद्यानेही तोडावं लागेल. आणि तो तुटेलही असा की प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत प्रत्येक जण त्या भीमरावला म्हणेल की तो एका मेलेल्या माणसाला न्याय देण्यासाठी लहान मुलाचा जीव घ्यायला निघालाय. आणि हे ऐकून ऐकून त्या भीमरावाच्या मनातून न्यायाचं भूत निघून जाईल. कळतंय ना मी काय म्हणतोय? चांगलंच लक्षात येतंय उल्हासजी.
खूप चांगल्या प्रकारे. नरोत्तम, हा? एक काम कर. जसं उल्हासजी सांगतायत अगदी तसंच कर. जा आणि लोकांशी जाऊन बोल. होऊन जाईल. नमस्कार. सामाजिक बहिष्कार. चांगलं आहे. बाळा, तू सगळ्यांबरोबर बोल, कोणाची पण मदत घे, पण दीपकला व्यवस्थित परत घेऊन ये. आणि तू हे करू शकतोयस. हे बघ पोरा, तू नगरपालिकेमध्ये कामाला आहेस, तर आतमधल्या अधिकाऱ्यांची ओळख काढू शकतोयस. बाबा, मी प्रयत्न करेन. हे बघ पोरा, जर तू पूर्ण प्रयत्न करशील तर नक्की यश मिळेल. पण आजपर्यंत तू योग्य दिशेला प्रयत्न केलेस की अयोग्य दिशेला प्रयत्न केलेस? पण ज्या दिशेला प्रयत्न केलेस तिकडे तुला यश आलंय. घरातून पळून जाऊन बाजा वाजवणारा मिलिटरीत बाजा वाजवणारा झाला होता. मला असं वाटतं थोड्याशा ट्रेनिंग नंतर तुम्ही इंग्लिश बँडमध्ये सुद्धा काम करू शकता. मग आम्हाला तुमच्यासोबत घेऊन चला. मी तुम्हाला कधीच निराश नाही करणार. आणि राहिला प्रश्न नोकरीचा, तर खूप चांगली नोकरी करतोयस तू. आणि एक बापासाठी ह्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? हे बघ पोरा, भीमला आता आपल्या सहयोगाची लई गरज आहे. ही न्यायाची लढाई तो एकटाच लढतोय. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी पूर्ण प्रयत्न करेन. आम्ही भीमला नाही हरू देणार. बाबा, मी तुम्हाला सांगू शकत नाही की मी आज किती आनंदी आहे. कारण की आज एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच तुम्ही माझ्या समोर माझ्या योग्यतेचं कौतुक केलंय. निघतो बाबा. बाळा, मी माझ्या आयुष्यात तुला कधी समजू नाही शकलो. जसा मी भीमचा बाप आहे तसा तुझा बी बाप आहे. पण आता समाधान या गोष्टीचं आहे, तू माझ्या सोबत जरी नसलास पण माझ्या जवळ तर आहेस, माझ्या आजूबाजूला आहेस. भीमराव, हा फौजदार तर काही करणार नाही. आणि मी कोर्टातून पोलीस डिपार्टमेंटसाठी दीपकला शोधून काढण्याचा आदेश काढून तर घेईन, पण त्यासाठी 2 दिवस लागतील. आणि फक्त उद्या संध्याकाळपर्यंत वेळ आहे आपल्याकडे. तर मग काय उपाय आहे सर? स्वतःच काहीतरी प्रयत्न करायला हवेत. भीमराव, हट्ट सोड तू. एका मेलेल्या माणसासाठी एका मुलाचा जीव घेशील का? अरे तुम्ही कोण आहात? दीपक सारख्या एका मुलाचा बाप आहे मी. भीमराव, लक्ष देऊ नकोस. एका वकिलाशी गाठ कित्येक गुंड बदमाशांबरोबर होते. अशाच काही एरियातल्या गुंडांबरोबर माझा परिचय आहे. दीपकला शोधण्यासाठी त्यांच्याशी बोलतो. परंतु सर, गुंडांची मदत घेणं योग्य असेल? तू नको घेऊस, मी घेणार. परंतु भीमराव,
भीमराव, एका मेलेल्या माणसाच्या न्यायासाठी लहान मुलाचा जीव घेशील तू? तुम्ही कोण? दीपकच्या वयाचा मुलगा आहे माझा. काकू, हट्ट सोड तू. एका मेलेल्या माणसासाठी एका मुलाचा जीव घेशील का? मेलेल्या माणसाच्या न्यायासाठी लहान मुलाचा जीव घेशील तू? दीपक सारख्या एका मुलाचा बाप आहे मी. दीपकच्या वयाचा मुलगा आहे माझा. सोड तू हट्ट. मेलेल्या माणसाच्या न्यायासाठी मुलाचा